हस्तिनापूरच्या दरबारात एक विचित्र शांतता पसरली होती. दिवसभर रणभूमीतून येणाऱ्या बातम्यांनी सभागृहाची हवा गंभीर केली होती. धृतराष्ट्र सिंहासनावर बसला होता, पण त्याच्या मनाचे चक्र भूतकाळ, वर्तमान आणि भविष्याचा वेध घेत होते. त्याच्या मनातील बेचैनी त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. तो अंध होता, पण त्याच्या आतला अंधार त्याच्या डोळ्यांच्या पलीकडे गेला होता. या अंधकारात उजेडाचा एक किरण होता, संजय. गावलगणाचा पुत्र, सुताचा साधा मुलगा. पण त्याच्या साधेपणामध्ये एक अद्वितीय तेज होतं, ज्यामुळे तो राजाचा विश्वासू होता. संजय केवळ धृतराष्ट्राचा सारथी नव्हता, तर त्याच्या अंतःकरणाची दृष्टी सुद्धा होता. महाभारताच्या या अद्वितीय कथेमध्ये संजयला एक अनोखी भूमिका दिली गेली होती. वेदव्यासांनी त्याला दिव्यदृष्टी प्रदान केली होती. या वरदानामुळे तो केवळ रणभूमीतील दृश्ये पाहू शकत नव्हता, तर तो भूतकाळ, वर्तमान आणि भविष्यही जाणू शकत होता. तो दूर अंतरावर होणारे संवाद ऐकू शकत होता आणि शत्रूंच्या मनातले विचार जाणून घेण्याची क्षमता त्याच्यात होती. त्याच्या या दिव्यदृष्टीमुळेच तो कुरुक्षेत्राच्या युद्धाचा साक्षीदार झाला. जरी तो हस्तिनापुरात होता, तरी रणभूमीतील प्रत्येक घटना त्याने स्पष्टपणे पाहिली आणि ती धृतराष्ट्राला सांगितली. युद्ध सुरू होण्यापूर्वीचा काळ तितकाच धोकादायक होता. धृतराष्ट्राला वाटले की पांडवांशी शांतता चर्चा केली जावी, परंतु हा संदेश पोहोचवण्यासाठी त्याला कोणीतरी विश्वासार्ह माणूस हवा होता. तो माणूस होता संजय. संजयाने पांडवांशी शांततेचा संदेश नेला. पण शांततेचा हा प्रस्ताव खरे तर एक प्रकारचा राजकीय डाव होता. इंद्रप्रस्थ परत देण्याचा कोणताही विचार नव्हता. पांडवांना ही गोष्ट पटली नाही आणि महायुद्ध अटळ झाले. युद्धाच्या सुरुवातीला कुरु आणि पांडवांची फौज एकमेकांसमोर उभी राहिली. या भयानक दृश्याचे वर्णन संजयने हस्तिनापुरातील दरबारात उभे राहून केले. त्या धर्मभूमीत, त्या कुरुक्षेत्रात, जेव्हा माझी मुले आणि पांडव एकत्र जमली, त्यावेळी त्यांनी काय केले हे मला सांग, संजय, धृतराष्ट्राने विचारले. संजयने आपल्या दिव्यदृष्टीच्या सहाय्याने युद्धातील प्रत्येक क्षण तपशीलवार सांगितला. त्याने शूर योद्ध्यांचे पराक्रम, रथांचे तडाखे, शस्त्रांचे आवाज आणि प्रत्येक सैनिकाच्या धैर्याचे वर्णन केले. युद्धाच्या एका निर्णायक क्षणी अर्जुनाच्या मनात शंका आली. त्याला युद्ध करण्याची इच्छा उरली नाही. त्यावेळी भगवान श्रीकृष्णाने त्याला गीतेचे उपदेश दिले. हा संवाद इतका गहन आणि प्रभावी होता की तो पुढे जगासाठी भगवद्गीता म्हणून ओळखला गेला. संजय हस्तिनापुरात असूनही या विलक्षण प्रसंगाचा साक्षीदार होता. त्याने कृष्णाचे विश्वरूप दर्शनही पाहिले. त्या दिवशी त्याला जाणवले की तो केवळ रणभूमी पाहत नाही, तर एका दैवी लीलेचा भाग बनला आहे. युद्ध सुरू राहिले आणि काही दिवसांनी संजयने हस्तिनापुरात येऊन भीष्म पितामहाच्या पराभवाची बातमी दिली. या बातमीने धृतराष्ट्राचा आत्मा हादरला. त्याचा आधारस्तंभ असलेला योद्धा आता युद्धभूमीत निष्प्राण होता. पुढे द्रोणाचार्य, कर्ण आणि शेवटी दुर्योधनाच्या मृत्यूसह कुरु वंशाचा नाश झाला. हस्तिनापुरातील शांतता युद्धाच्या आगीत जळून खाक झाली होती. युद्धानंतर काही वर्षांनी धृतराष्ट्राने गांधारी, विदुर आणि कुंतीसह वनात निवृत्ती घेतली. संजय त्यांच्यासोबत गेला. त्याने धृतराष्ट्राच्या शेवटच्या दिवसांतही त्याची सेवा केली. एका भयानक आगीत जेव्हा धृतराष्ट्र, गांधारी आणि कुंती यांचा अंत झाला, तेव्हा संजय मात्र वाचला. त्याच्या पुढील आयुष्याबद्दल कोणालाही काही माहिती नाही. काही जण म्हणतात की तो एका शांत ठिकाणी तपस्येसाठी गेला. संजयाची कथा ही निष्ठा, कर्तव्य आणि सत्याचा आदर्श आहे. जरी तो कुरुवंशाचा एक साधा सेवक होता, तरी त्याच्या सत्यनिष्ठेमुळे तो महाभारताच्या महान कथेत अजरामर झाला.
त्याने कधीही आपले कर्तव्य नाकारले नाही, कोणत्याही पक्षाची बाजू घेतली नाही आणि सत्य सांगण्यापासून कधीही मागे हटला नाही. त्याची कथा ही प्रत्येकासाठी कर्तव्यनिष्ठेचा दीपस्तंभ आहे.